नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण हिवाळा विशेष ओल्या हळदीचं अगदी झटपट बनवता येईल असं चटपटीत स्वादिष्ट असं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात ओली हळद उपलब्ध होते। ओल्या हळदीचे लोणचं इतकं चविष्ट लागतं की तुम्ही इतर सगळे लोणचे खाणे सोडून द्याल। शिवाय याचे फायदे देखील भरपूर आहेत। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। ओल्या हळदीचे लोणचं घालण्यासाठी सर्वप्रथम बघा मी या ठिकाणी घेतलेली आहे अर्धा किलो ओली हळद। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही ओली हळद बाजारामध्ये उपलब्ध असते। बघा किती मस्त ताजी ताजी अशी ओली हळद मी या ठिकाणी आणलेली आहे, अर्धा किलो प्रमाणात आहे। त्यासाठी बघा मी घेतला इथे 100 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। यानंतर घेतलेले आहेत 8 मोठ्या साईजचे लिंबू घेतलेले आहेत। बघा त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। थोडी मध्यम साईजची किंवा छोटी लिंबू असते तर आपण या ठिकाणी 9 घ्यायची आहेत। आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कमी तिखट अशा। याऐवजी आपल्याला तिखट मिरच्या वापरायची असेल तरी आपण या ठिकाणी वापरू शकता। चला तर मग आता आपण ओल्या हळदीचे काही फायदे देखील बघूयात। आयुर्वेदात ओली हळद किंवा कच्ची हळद शरीरातील सूज कमी करण्यासाठी, सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजाराविरुद्ध लढण्यास प्रभावी असल्याचे दिसून आलेले आहे। ओली हळद कर्करोग पेशींना वाढण्यास प्रतिबंध करते, तसेच त्यांना नष्ट देखील करते। त्यामुळे प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये ओली हळद खाणे फार आवश्यक आहे। सर्वप्रथम बघा आता ह्या ओल्या हळदीचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे। त्यासाठी बघा सर्वप्रथम आपण ज्या ओल्या हळदीला आलेले जे छोटे छोटे भाग आहेत ना ते काढून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला ओल्या हळदीचे सालं काढण्यास सोपं पडेल। हे बघा या पद्धतीने काढल्यानंतर आपण फटाफट अशी याची सालं पिळीच्या सहाय्याने काढू शकतो। अशा पद्धतीने सगळ्या ओल्या हळदीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। आपण बघू शकता सगळ्या ओल्या हळदीची या ठिकाणी सालं काढून रेडी झालेली आहे। यानंतर आता आपण काय करणार आहोत, या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेणार आहोत। हे बघा या पद्धतीने छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे। मी इथे थोडा कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहे। आपल्याला जर तिखट मिरच्या घ्यायच्या असतील तर त्या देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता। मिरच्यांचे तुकडे करून झालेले आहेत। यानंतर आल्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत आणि लिंबाचा आपल्याला सगळा रस काढून एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला ही जी ओली हळद आहे ही या पद्धतीने किसून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण खोबरं किसतो त्या पद्धतीने आपल्याला ही ओली हळद किसून घ्यायची आहे। आपल्याला जर किसून घ्यायची नसेल तर आपण जे बारीक बारीक असे तुकडे देखील करू शकता। आणि ज्या पद्धतीने आपण ओली हळद किसत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला आलं सुद्धा या ठिकाणी किसून घ्यायचं आहे। पुढे आता आपण लोणचं करण्यासाठी तेल घेतलेलं आहे। बघा एका वाटीमध्ये मी तेल घेतलं आहे, शेंगदाणा तेल आहे। जर आपण याचं प्रमाण बघितलं तर 200 ml हे तेल आहे आणि जर आपण कपचं प्रमाण बघितलं तर पाऊण कप हे तेल आहे। म्हणजेच आपण अर्धा किलो हळद आणि 100 ग्रॅम आलं घेतलं, त्यासाठी आपण 200 ml हे प्रमाण घेतलेलं आहे। पुढे बघा आपण या पद्धतीचं एक पितळी पातेलं घेतलं आहे। त्यामध्ये आता आपण हे तेल घालून घेऊया आणि त्याला वाफ येईपर्यंत मध्यम आचेवर छान असं गरम करून घ्यायचं आहे। बघा आपण बघू शकतो त्याला आता मस्त अशी वाफ आलेली आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी आता आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि हे तेल थंड झाल्यानंतर आपण लोणचं घालून घेणार आहोत। यानंतर पुढे बघा काचेच्या बाउलमध्ये मी सगळी किसून घेतलेली ओली हळद घालून घेतलेली आहे। त्यामध्ये आता किसून घेतलेलं आलं घालून घेऊया। आल्यामुळे या लोणच्याला विशेष अशी मस्त अशी चव येते। यानंतर आपण करून घेतलेले मिरचीचे तुकडे घालून घेऊया। 30 ग्रॅम या ठिकाणी मी मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच आपले पोहे खायचे 4 चमचे या ठिकाणी हे मीठ आहे। यानंतर बघा 2 चमचे या ठिकाणी साखर घेतलेली आहे, याऐवजी आपण गुळाचा देखील वापर करू शकता। आज आपण रेडीमेड मसाला वापरून लोणचं घालणार आहोत। हे बघा या ठिकाणी केपरे कंपनीचा मी कैरीच्या लोणच्याचा मसाला आणला आहे, याऐवजी आपण बेडेकर किंवा रामबंधूचा देखील मसाला घेऊ शकता। रेडीमेड मसाल्यामुळे या लोणच्याची चव अप्रतिम अशी खूप छान अशी लागते, शिवाय वेळही वाचतो, अगदी झटपट हे लोणचं तयार होतं। आता आपण ह्यातला अर्धा मसाला या लोणच्यासाठी वापरून घेणार आहोत। हे बघा या ठिकाणी मी हा अर्धा लोणच्याचा मसाला घेतला आहे, म्हणजेच आपण 500 ग्रॅम हळद घेतली, त्यासाठी आपण ही अर्धी पुडी या ठिकाणी लोणच्याची मसाल्याची वापरलेली आहे। आता हा मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे, मस्तपैकी सगळं एकजीव करून घेऊया। मसाला आणि हळद अगदी व्यवस्थितपणे आता एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता पुढे थंड झालेलं आपण तेल घालून घेऊया। संपूर्णपणे थंड झाल्यानंतर हे तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंसंच म्हणजे पाव वाटी तेल आपण यामध्ये शिल्लक ठेवणार आहोत। त्याचं पुढचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे। सगळं एकजीव केल्यानंतर सगळ्यात शेवटी बघा आपण या ठिकाणी लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाचा रस हा आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचा आहे। हे बघा लिंबाचा रस या ठिकाणी आपण घालून घेऊया आणि पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया। या लोणच्याचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही किती वेळा पण करा या प्रमाणाने करा, कधीही तुमचं लोणचं कधीच चुकणार नाही। हे बघा मस्त असं
मिठाचं देखील प्रमाण जे सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. तेलाचं, मिठाचं सगळं परफेक्ट आहे अगदी. हे बघा, मस्तपैकी आपलं जे लोणचं आहे ते छान असं तयार झालेलं आहे. किती सुरेख असं दिसत आहे. चवीला तर अगदी अप्रतिम असं लागतं. आपलं मस्त असं ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं या ठिकाणी तयार झालं आहे. आता आपण त्याला काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत. कारण या ठिकाणी आपण लिंबाचा वापर केल्यामुळे आपण या ठिकाणी आज काचेच्या बरणीचा वापर करणार आहोत. काचेच्या बरणीला आता आपण मस्तपैकी हिंगाची अशी धुनी कशी द्यायची ते बघणार आहोत. बरणीला छान अशी हिंगाची धुनी देण्यासाठी बघा या ठिकाणी मी हा कोळसा घेतलेला आहे. तो छान असा आपण गॅसच्या फ्लेमवर गरम करून घेत आहोत. आपल्याकडे जर कोळसा नसेल तर काही हरकत नाही. दिवाळीची उरलेली एखादी पणती असेल ना, ती छान अशी धुवून घ्या आणि ती छान अशी गरम करून घ्या. हे बघा, या पद्धतीने आपण कोळसा छान असा लाल होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. कोळसा मस्त असा गरम झाल्यानंतर बघा तो कोळसा आपण एका ताटामध्ये ठेवून घेणार आहोत. हे बघा, त्यावर आपण लगेचच हिंगाची पावडर टाकून घेणार आहोत. हे बघा, लगेचच त्याचा धूर व्हायला सुरुवात होते. त्यावर ही जी बरणी आहे ती अशी उपरी ठेवायची आहे. ही बरणी सुद्धा मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली होती. बघा, धूर यामध्ये भरला जात आहे. धूर भरला गेल्यानंतर आपल्याला ही बरणी लगेचच उचलून घ्यायची आहे आणि लगेचच त्याला झाकण लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला ही बाटली 5 मिनिटं अशीच बंद ठेवायची आहे. म्हणजे सर्वत्र हिंगाची धुनी व्यवस्थित अशी बाटलीमध्ये सर्वत्र अशी पसरली जाते. हे बघा, आपली जी बरणी आहे ती 5 मिनिटात आपण ठेवून घेतली आहे. मस्तपैकी हिंगाची धुनीची आहे ती बरणीमध्ये सर्वत्र अशी छान अशी पसरलेली आहे. त्यामध्ये आता आपण गरम करून थंड करून घेतलेले जे तेल होते ना ते घालून घेतले आणि बरणी या पद्धतीने सर्वत्र अशी फिरवून घ्यायची आहे. म्हणजे अगदी बरणीच्या कडेला देखील तेल असे छान असे लागले जाते. यामुळे काय होते की लोणच्याला कडेला देखील बुरशी येत नाही. म्हणजे कधी कधी काय होतं ना, बरणीच्या कडेला बुरशी येते, ते सुद्धा यामुळे होत नाही. हे बघा, आता ह्या पद्धतीने आपण मस्तपैकी बरणीला अगदी सॅनिटाईज सुद्धा करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल सुद्धा लावून घेतलं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं लोणचं घालून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने जर तुम्ही बरणी व्यवस्थितपणे हिंगाची धुनी देऊन रेडी केली ना, तर कुठल्याही प्रकारचं लोणचं म्हणजे मिरचीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, कुठल्याही प्रकारचं लोणचं अगदी खूप दिवस टिकतं. ते अजिबात असं खराब होत नाही आणि लोणच्याची चव देखील खूप छान वाढते आणि शिवाय त्याचं लाईफ देखील खूप छान असं वाढतं. हे बघा, मस्त असं अगदी सुरेख असं किती सुरेख आपलं लोणचं मस्त दिसत आहे आणि छान असं बरणीमध्ये आता आपण भरत देखील आहोत. आपण जर पाहिलं तर 3 महिने हे लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि आपल्याला जर जास्त दिवस हे टिकवायचं असेल म्हणजे वर्षभर जर आपल्याला हे टिकवायचं असेल तर आपण हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे अजिबात हे लोणचं खराब होत नाही. वर्षभर देखील हे लोणचं जसं तसं राहतं. त्याची टेस्ट देखील बदलत नाही. आता सगळ्यात शेवटी जे उरलेलं तेल आहे ना ते सुद्धा आपण यावर घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण बरणीचं एकदम पक्क असं झाकण लावून घेणार आहोत. आणि दिवसातून एकदा तरी हे लोणचं छान असं हलवून घ्यायचं आहे. आपलं ओल्या हळदीचं चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे. बघा, रंग देखील किती मस्त आलेला आहे. आज आपण काचेच्या बरणीला हिंगाची धुनी कशी द्यायची याची योग्य पद्धत देखील बघितली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचे लोणचं भरपूर दिवस टिकण्यास मदत होते. तुम्हाला आजच्या माझ्या रेसिपीच्या टिप्स आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही ही पद्धत वापरून लोणचं तयार करून बघितलं का, ते कसं झालं हे देखील कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन आणि आरोग्यदायी तसेच अस्सल खानदेशी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.